रोज ब्रश करूनही दात पिवळे का दिसतात? यामागची कारणं कोणती आणि दातांची योग्य काळजी कशी घ्यावी? तर नमस्कार मंडळींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या स्टोरी चॅनलमध्ये. तुम्ही रोज सकाळी आणि रात्री ब्रश करता, तरीही आरशात पाहिल्यावरती दात पिवळे दिसतात का? अनेकांना वाटतं की याचा अर्थ दात स्वच्छ नाहीयेत. पण प्रत्येक वेळी तसं असतंच असं नाही आहे. काही वेळा दात पिवळे दिसण्यामागे नैसर्गिक कारणं असू शकतात, तर काही वेळा आपल्या सवयी त्याला कारणीभूत असू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की आपले दात पिवळे का दिसतात, कोणत्या सवयींमुळे हा त्रास वाढू शकतो आणि दातांची योग्य काळजी कशी घ्यावी ते. तर हे आपण जाणून घेणार आहोत आज. तर सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. दाताचा बाहेरचा थर इनॅमल पांढरट असतो, पण त्याच्या खाली असलेला डेटिन हा नैसर्गिकरित्या पिवळसर असतो. काही लोकांमध्ये इनॅमल तुलनेने पातळ असल्यामुळे दात थोडे पिवळसर दिसू शकतात. म्हणजेच दात पिवळे म्हणजेच नेहमीचेच अस्वच्छ दात असं नसतं. आता पिवळे दात दिसण्यामागची सामान्य कारणं पाहून घेऊयात. सर्वात पहिलं कारण म्हणजेच चहा आणि कॉफीचं जास्त सेवन. जर आपण चहा आणि जास्त कॉफी घेतली तर या पेयांमधील रंगद्रव्य कालांतराने दाताच्या बाहेरील थरांवरती डाग निर्माण करू शकतात. दुसरं कारण म्हणजे तंबाखू आणि धूम्रपान. तंबाखूमधील निकोटीन आणि टारमुळे दातांवरती पिवळे किंवा तपकरी डाग पडू शकतात. ह्यांशिवाय तोंडाच्या इतर गंभीर आजारांचाही धोका वाढू शकतो. तिसरं कारण म्हणजेच तोंडाची योग्य स्वच्छता न ठेवणं. ब्रश व्यवस्थित न करणं, दातांच्या फटींमध्ये अन्न अडकणं किंवा फॉल्सचा वापर न करणं. यामुळे फ्लॉक आणि टायटर जमा होऊ शकतो. चौथं कारण म्हणजेच वाढतं वय. वयानुसार इनॅमल झिजत जातो आणि आतील पिवळसर डेटिन अधिक दिसू शकतो. पाचवं कारण म्हणजेच काही औषधं किंवा आरोग्याविषयी संबंधित कारणं. बालपणी घेतलेली काही औषधं किंवा दाताच्या विकासाच्या काळातील काही समस्या याचाही रंगांवरती परिणाम दिसू शकतो. आता प्रश्न येतो की दात स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी काय करावं? दिवसातून किमान 2 वेळा योग्य पद्धतीने ब्रश करा. दातांच्या मधील जागा स्वच्छ ठेवण्यासाठी फॉल्स किंवा इंटरडेंटल ब्रश वापरा. चहा, कॉफी किंवा रंगीन पेय घेतल्यानंतर साधं पाणी पिण्याची सवय लावा. तंबाखू तसेच धूम्रपान पूर्णपणे टाळा. तसेच सतत 10 ते 12 महिन्यांनी दंतवैद्याकडे तपासणी करून दातांची व्यावसायिक स्वच्छता करून घेणं फार फायदेशीर ठरू शकतं. अनेक लोक इंटरनेट पाहून दातांवरती लिंबू, बेकिंग सोडा, कोळसा किंवा इतर घरगुती पदार्थांनी दात घासतात. पण असे उपाय वारंवार केल्यास दातांचा इनॅमल झिजू शकतो. त्यामुळे कोणताही विटॅमिन्स उपाय करण्यापूर्वी दंतवैद्यांचा सल्ला घेणं अधिक सुरक्षित ठरू शकतं. डॉक्टरांकडे कधी जावं? जर दातांचा रंग अचानक बदलत असेल, हिरड्यातून रक्त येत असेल, तोंडाला दुर्गंधी येत असेल, दात दुखत असतील किंवा दातांवरती जाड टॉटर जमा झाला असेल तर दंतवैद्यांची तपासणी करून घ्या. लक्षात ठेवा, चमत्कार पांढरे दात म्हणजेच निरोगी दात असतील असंच नाही आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजेच दात मजबूत, स्वच्छ आणि निरोगी असणं. तर मित्रांनो, आजचा आपला हा विषय आहे, आजचा आपला हा सुविचार आहे की हसणं सुंदर दिसण्यासाठी फक्त पांढरे दात नाही, तर निरोगी दात आणि चांगल्या सवयी अधिक महत्त्वाच्या असतात. तर मंडळींनो, आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच हेल्थ आणि मोटिवेशन विषयांवरती व्हिडिओ पाहण्यासाठी हर्षो विथ स्टोरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुमच्यासाठी असे नवनवीन विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत राहील, पण त्याआधी सर्वात आधी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईबसुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. धन्यवाद. निरोगी रहा, आपल्या दातांची रोज काळजी घ्या.
तर थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. मी तुमची खूप आभारी आहे आणि धन्यवाद तुम्हाला. तर सर्वात आधी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करणं खूप खूप महत्त्वाचं आहे.